सर्वांना नमस्कार। श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज मी एक झटपट रेसिपी दाखवणार आहे। एक 5 मिनिटात व्हायची आणि आपल्याला एनर्जीसुद्धा दिवसभर राहते ते रेसिपी ते घेतल्यानंतर। एक थंड पेय आहे। तर समोर तुम्हाला स्क्रीनवर पाहत असताल हे दही आहे घट्ट असं आपण घरी बनवलेलं। आणि हे मी ह्याच्या मिक्सरचं भांडं आहे। ह्याच्यामध्ये मी काजू, बदाम, विलायची पावडर, पिस्ता, अजून आपले ड्रायफ्रूट्स कोणते कोणते आहेत ते आपल्याला घालायचे आहेत, जेवढे आपल्याकडे उपलब्ध आहे ते। आणि बारीक आपण आधी मोठं मोठं वाटायचं, त्याच्यानंतर आपण मिक्सरवर बारीक करून घ्यायचं। पिठी साखरेमध्येच करून घ्यायचं। पिठी साखरेमध्ये केल्यामुळं छान लागतं ते। तर आज मी बनवणार आहे दह्यापासून लस्सी। थंड पेय आहे। उन्हाळ्यात खूप आपल्याला दिवसभर ते घेतल्यानंतर गार आणि थंड वाटतं आपल्याला आणि एनर्जी पण भरपूर असते आपल्याला। पुन्हा आपल्याला हे लस्सी एक ग्लास जर आपण घेतली तर आपल्याला भूक पण लागत नाही आहे। खूप छान असा हे लस्सी आहे। तर इथे मी आपण हे घट्ट दह्यापासून आता मी इथं थोडं दिसते तुम्हाला वाटीमध्ये। माझ्याकडे मी हे 400 किमान अर्धा लिटर दह्याचं मी बनवलेलं आहे हे लस्सी। तर हे दही घ्यायचं आधी आपण हाताने असं हे भांड्यात काढायचं। भांड्यात काढल्यानंतर आपण मिक्सर घ्यायचं आणि मिक्सरमध्ये बघू शकता मी मिक्सरवर काढलेलं आहे हे। आणि हे मिक्सरवर 2दा फिरवायचं फक्त। तर अशा किती छान लस्सी होती तुम्ही बघू शकता। फक्त एवढंच की मी बारीक केल्यामुळं ना सगळे बारीक केल्यानंतर टसटस लागत नाही आहेत आणि सगळं एकजीव होतं त्याच्यामध्ये। तर तुम्ही बघू शकतात किती छान झालेली आहे लस्सी आपली। हे पहा ह्याच्यामध्ये वाटीत घालायचं आपण हे किती छान झालेली आहे लस्सी ही। आणि एक स्ट्रॉ नाही आहे माझ्याकडे, आणि स्ट्रॉ असलं तर आपण एक ग्लासात घेऊन त्याच्यामध्ये हे टाकू शकतो आणि स्ट्रॉने आपण छानपैकी घेऊ शकतो। तर बाहेर लस्सी घेतल्यापेक्षा आपण घरात लस्सी केलेली अगदी योग्य वाटते, कारण आपण स्वच्छ आणि दहीसुद्धा आपलं छान असतं घरातलं, आंबट नसतं। फक्त लस्सी करताना मला एकच सांगावंसं वाटतं की हे लस्सी करताना दही जास्त आंबट नसावं, मीडियम आंबट असावं, तर लस्सी छान होती। आणि आपल्या ह्याच्याप्रमाणे आपण साखर घालू शकतात। समजा कोणाला वेट लॉस करायचं असते किंवा चरबी लॉस करायचं आहे तर साखर आपल्याला कमी प्रमाण घालायचं साखरेचं। तर त्याच्यामुळं आपल्याला वेट लॉसही होतो आणि लस्सीचा आनंद पण घेता येतो। आणि ज्यांना वेट लॉस किंवा चरबी लॉस नाही करायचं आहे तर त्यांनी व्यवस्थित प्रमाणात पिठी साखर घालू शकतात। अशा प्रकारची तुम्ही लस्सी करून बघा। खूप साधी आणि सोपी आहे, 5 मिनिटात होणारी आहे। तुम्ही व्हिडिओज बघत असताल आता किती 4-5 मिनटाचा माझा व्हिडिओ आहे, तर मी एवढं 5 मिनटात तुम्हाला सांगितलेली आहे आणि 5 मिनटात ती रेसिपी बनवता पण येते। आणि उन्हाळ्यासाठी खूप छान अशी लस्सी आपल्याला थंड पेय आहे। आपण बाजारात घेतल्यापेक्षा किंवा आपण मार्केटमध्ये जातो तेव्हा घेतल्यापेक्षा आपण घरी बनवा, घरी दही लावा। दुधाचं दही आपण घट्ट दूध घ्यायचं आणि दही आपण घरीच लावायचं। घरी लावलेलं दही आंबट नसतं, स्वच्छ पण असतं। ते पॅकिंग वगैरे याचं दही शक्यतो मी कमी घेते, ते घरचंच दही वापरते। आणि त्याच्यामुळं बघा तुम्ही ही रेसिपी करून घरच्या घरी खूप छान आणि मला तर खूप योग्य वाटते। तर तुम्ही माझ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर खूप साधी कोणालाही करता येणारी रेसिपी, ह्याच्यामध्ये अवघड असं काहीच नाही आहे। फक्त 5 मिनिट आपल्याला द्यायचे आहेत। दही बघायचं आपल्याला फक्त आंबट आहे का। आणि वेट लॉस मी सांगितल्याप्रमाणे वेट लॉस ज्यांना करायचे त्यांनी साखर नाही घालायची, ड्रायफ्रूट्स घालायचे, कारण ड्रायफ्रूट्स हे पोषक तत्व आपल्याला मिळतात। मेटाबॉलिझम छान होतं ड्रायफ्रूट्समुळं। असं नाही की ड्रायफ्रूट्स खाल्लं तर वजन चरबी वाढते, वजन चरबी वाढत नसते, फक्त मेटाबॉलिझम आपलं चांगलं होतं। ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स माझ्याकडे कमी प्रमाणात होते, मी कमी प्रमाण घातलेलं आहे। काजू, बदाम आणि विलायची पावडर असंच टाकलेलं आहे। तर तुमच्याकडे जास्त असलं तर तुम्ही जास्तसुद्धा टाकू शकतात। आणि एक मी सांगायचं राहिले की आपण पुरणात घालतो ते काड्या, त्याला काय म्हणतात मला आठवत नाही आहे ते, केशर, केशरच्या काड्यासुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकता, कारण केशरसुद्धा आपल्याला शरीरासाठी खूप आवश्यक आहे। तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।